आपल्याला माहितीच आहे की जसं परिसाला लोखंडी कुठलीही वस्तू लागली की त्या लोखंडी वस्तूचं सोनं होतं. तसंच पण जर त्या लोखंडी वस्तूला प्लास्टिकचं आवरण असेल तर कितीही वर्ष काय कितीही युग जरी त्या परिसाने लोखंड एकत्र ठेवले तरी लोखंड सोनं होणार नाही. तसं आपल्या मनाचंही आहे. जर मनाची शुद्धता नसेल, मन निर्विकारी नसेल तर त्या मनामध्ये भक्ती येणार नाही, त्या मनामध्ये संत संगतीचा विचार येणार नाही, त्या मनामध्ये ज्ञान ग्रहण करण्याचा विचार येणार नाही. म्हणून प्रथम आपले विकार स्वच्छ करा, विकारांना शुद्ध करा, आपण निष्पाप होण्याचा प्रयत्न करा.